सकाळ झाले आणि उठून इकडे व्ह्यू बघा मागे कसला कडक व्ह्यू वाटतोय आणि मॉर्निंग झाले आणि इकडे बसले मस्त. इकडे ऊन आहे, ऊन येत आहे असं भारी वाटतं एकदम. तर आता आम्ही जातोय बीचवर क्रिकेट खेळायला. खरं म्हणजे काल क्रिकेट खेळणार होतो पण आमच्या सगळ्यांची चुकामुक झाली त्यामुळे क्रिकेट खेळता नाही आलं. मग आता सकाळी जातोय आणि बघूया कसं काय होतंय. तर जर जमलंच तर खेळू, नाही जमलं तर व्हिडिओ बघत राहा पूर्ण. आणि काय करणार आहोत, रात्री 1-2 रील शूट केल्यात, तसंच आज पण एक रील शूट करणार ती स्पिन अँड हिट चॅलेंज. म्हणजे ती चप्पल वगैरे मारायची ती व्हिडिओ बीचवर बनवण्याचा प्लॅन आहे. तर बघूया कसं काय होतंय. आणि बाकी दिवस जाम भारी गेला पण आज जाऊ मुंबई परत. आपला व्हीव आहे इकडे बाहेर. इथे झोपाळ्यात या मला माहिती आहे काय तर तुला मिनिंग आला असेल. काय टाकले तो बघ कोणता पडला केक कुठे वरचा काढ नाही यार काढली नाही काय बघ झाला बस झालं कुठे पडला तर आम्हाला इथे बर्थडे गर्लला गिफ्ट दिलेलं आहे. दाखव काय गिफ्ट आहे. हे ह्यांच्या विलातर्फे दिलेलं आहे, माऊली विला. ए तू थँक्यू बोल. थँक्यू कप दिल्याबद्दल, सॉरी गिफ्ट दिल्याबद्दल असं बोलायचं होतं. नाश्ता पोहे आलेले आहेत आणि चाय. जरा जवळ या. पेट्रोलच्या लाईनीमध्ये आता उभी आहे गाडी. एक तिकडे आहे त्या साईडला. आलोय रेवदंडा बीचवर. फायनली क्रिकेट खेळायला भेटते. आता क्रिकेट खेळू, व्हिडिओ पूर्ण बघा. रेवदंडा बीच जाम भारी आहे, एकदम मोकळा बीच आहे, बरं वाटते. आपली वाळू हे बघा. बापरे कसलं रात्रीचं किती भीती वाटेल ह्या झाडांना बघून. बीच आहे रेवदंडा बीच. आता मी क्रिकेट खेळतो गाईज. ती बघा बॅटिंग करते, मी बॉलिंग करते आणि हे फिल्डिंग करतात. क्रिकेटची
आम्ही रिटर्न चाललो आहे. पंकज शेठ, रुचिता वहिनी झालं नुसती वहिनी वहिनी करते आणि दादा. सकाळी उठून मस्त ब्रेकफास्ट वगैरे तिथे केला. त्यानंतरला आम्ही घरी जायला निघालो, पण त्याआधी म्हटलं गणपती बाप्पाचं दर्शन करू. त्यामुळे चौलच्या इथे गणपती बाप्पाचं मंदिर आहे, तिथे जाऊन दर्शन घेतलं थोडंफार आणि मग रस्त्यात एक हॉटेल भेटला, तिथे जेवलो, नॉनव्हेजच खाल्लं. त्यानंतर खूप भन्नाट जेवण होतं अलिबागचं आणि अशा प्रकारे आमचा अलिबागचा प्रवास संपला आणि आम्ही तिथून 11:30पर्यंत मी घरी पोचली नालासोपाराला. विलाला नक्की भेट द्या आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. सबस्क्राईबसुद्धा